राहुरी कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त भरती ही आचारसंहितेच्या विळख्यात अडकणार का? प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमामध्ये धाकधूक वाढली। राहुरी कृषी विद्यापीठामध्ये चालू असलेली प्रकल्पग्रस्त भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झाल्यामुळे तब्बल 10 महिन्यांच्या कालावधीनंतर या भरती प्रक्रियेला चालना मिळाली। अर्ज छाननीमध्ये जवळपास 200 अर्ज बांधण्यात आले। या सर्व उमेदवारांना नुकतंच कागदपत्र तपासणीसाठी छाननी करण्यात आली। कागदपत्रांची छाननी व तपासणी विद्यापीठ स्तरावर चालू आहे। या छाननीमध्ये ग्राह्य धरलेल्या अर्जदारांना सर्व उमेदवारांना पत्र देऊन कागदपत्र तपासणी करण्यात येते आहे। मात्र तसेच अर्ध्या अधिक उमेदवारांविरुद्ध तक्रार अर्जही आले आहेत। तसेच काही उमेदवारांच्या गेलेल्या जमिनीबाबत सदर जमिनी या विद्यापीठाकडे प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित झाल्या असल्या तरी त्या आमच्या मालकीच्याच आहे असं ठामपणे काही प्रकल्पग्रस्त सांगतात। काही प्रकल्पग्रस्तांनी जमिनी संपादित केलेल्या जमिनीला ताबा अजूनही सोडला नाही। अशा उमेदवारांना देखील विद्यापीठाने कागदपत्रांचे छाननीसाठी बोलवण्याचं पत्र विद्यापीठाकडून निर्गमित करण्यात आलं। काही उमेदवारांच्या दाखल्यावर पूर्वी लाभ घेतला असताना देखील सदरचे हे दाखले काही उमेदवारांनी स्वतःच्या नावाने हस्तांतरित करून घेऊन दुसऱ्यांदा लाभ घेऊ पाहतात। अशा उमेदवारांना विद्यापीठ पुनश्च नियुक्ती देणार का असा इतर प्रकल्पग्रस्तांना प्रश्न पडला। संबंधित जमिनीवर मालकी हक्क दाखविणाऱ्या व ताबा न सोडणाऱ्या उमेदवारांना विद्यापीठ प्रशासन सेवेत सामावून घेणार का असाही प्रश्न निर्माण झाला। विद्यापीठ प्रशासन याबाबत ताबा न सोडणाऱ्या काही प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्यांच्याकडून ताब्यात घेणार आहे का अशी विद्यापीठ चर्चा आहे। काही तक्रारदारांच्या विद्यापीठाने विचार न करता सदरील बाब जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांची असल्याबाबत तक्रारदारांना कळवून जिल्हा पुनर्वसन पत्राद्वारे कळवलं। मात्र प्रकल्पग्रस्तांचे दाखले घेतेवेळी माननीय उपजिल्हाधिकारी पुनर्वसन संचालनालय कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनात पत्र देऊन अर्जदारांच्या नवीन आग्रह हस्तांतरित दाखवल्याबाबत चौकशी आवाहन मागवण्यात आलं। विद्यापीठ प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत ओबळ प्रस्ताव सादर करून अभिप्राय सादर करून जिल्हा पुनर्वसन संचालनालय कळवल्याने एकदा प्रकल्पग्रस्त दाखवल्यावर लाभ घेतलेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनश्च हस्तांतरणासाठी एक प्रकारे नकळत मदत केल्याचं दिसून येतं। त्यामुळे सदर प्रकल्पग्रस्तांची भरती पारदर्शक होईल किंवा कसे असा प्रश्न निर्माण झाला। काही वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्यामुळे योग्य न्याय मिळेल का असाही प्रश्न निर्माण होतो। म्हणून विद्यापीठ प्रशासनाने सदरची भरतीनुसार असणाऱ्या पारदर्शक होईल व खऱ्या वंचित प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल अशा दृष्टीने कामकाज करावं अशी प्रकल्पग्रस्तांकडून मागणी होतीये। न्यूज 14 सह दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ।